श्रोते हो, भारतीय राज्यसभेच्या माजी उपसभापती, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, राजनीतिज्ञ प्रतिभाताई पाटील आज आपल्या स्टुडिओत आल्यात. ताई नमस्कार. नमस्कार. पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा आपण सामाजिक कार्यात उतरलात, तेव्हाची स्त्रियांची स्थिती आणि आज सबलीकरणाच्या काळातली स्थिती, यात काही फरक पडलाय का? एक स्त्री म्हणून आपली भूमिका सांगाल आम्हाला? हो, त्या काळची स्थिती आणि आत्ताची स्थिती यामध्ये पुष्कळ फरक पडलेला आहे. हं, मी ज्यावेळेला 1962 साली निवडणुकीला उभे राहिले, हं. त्यावेळेला फार कमी महिला राजकारणामध्ये होत्या. हां, आणि 1962 साली मी देखील फार स्वतःच्या मनानं किंवा इच्छेनं अशी पडले नाही. हां. परंतु त्यावेळी यशवंतरावजी चव्हाण हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. हो. आणि त्यांनी असं सगळ्या पेपरमध्येच म्हणजे जाहीर केलं होतं हं, की आम्हाला सुशिक्षित महिला काँग्रेसमध्ये याव्यात असं हं, वाटतंय हं, आणि म्हणून आम्ही त्यांचा देखील विचार करू हं. जर त्या निवडणुकीला तिकीट मागतील तर. हां, आणि म्हणून या आपल्या जिल्ह्यामधले जे काही प्रमुख ज्येष्ठ असे काँग्रेसचे कार्यकर्ते होते हां, हां. ते माझ्या वडिलांच्याकडे आले हं. आणि त्यांनी वडिलांना सांगितलं की आमची अशी इच्छा आहे की ताईने तिकीट मागावं. हां, हां. कारण त्यावेळेला मी एम ए झालेले होते हो. आणि मी अकोल्याला बी एड करत होते. बरं. तर वडिलांना ती कल्पना आवडली हं, आणि ते म्हणाले काही हरकत नाही, हं. आपण करूया. हां, मग आमच्या घरात चर्चा झाली, हां, हां. मुलीला राजकारणात पाठवायचं की नाही. हां. म्हणजे ही त्यावेळची परिस्थिती होती. हां, नंतर मग मला विचारलं गेलं की आपण आपण असं करूया, तू तिकीट माग. तर हां. मी त्यांना म्हटलं की नाही, मला काही अजिबात इच्छा नाही आणि मला राजकारणातलं काही कळतही नाही. हां. जरी मी त्यावेळेला एम ए पॉलिटिक्स हा विषय घेऊन झाले होते, बरं. तरी मी म्हटलं की तो केवळ कॉलेजच्या अभ्यासापुरता विषय होता. हां, प्रत्यक्ष राजकारणात मला काही जमणार नाही हां. आणि मला तशी इच्छाही नाही. हं. पण मग मला सांगण्यात आलं की तू तिकीट मागितलं म्हणजे मिळेलच असं काही नाही, पुष्कळ लोक असतात मागणारे. हां. आपण बघू तर खरी या काय होतं. प्रयत्न मग करूया. नंतर प्रयत्न करू आणि तुला जर त्यावेळेला नाही वाटलं तर आपण नाही केव्हाही म्हणू शकतो. हं, हं. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, आपलं हं. कॅज्युअली करतायत तर करू द्या. मग? आणि मी त्या सगळ्यांच्या आग्रहामुळे मी अर्ज केला. हां. त्यानंतर मग यशवंतरावजी चव्हाण यांची भेट झाली. त्यावेळेला आबासाहेब खेडकर हे हं. प्रांताध्यक्ष होते. हां, हां. त्यांची भेट झाली आणि त्यांना खूपच आवडली ही कल्पना हां. आणि ते म्हणाले की नाही नाही, तुला आम्ही तिकीट देऊ, तू उभी राहा. वाह! नंतर मग मी 1962 मध्ये पहिल्यांदा हां, निवडणूक लढवली. हां. त्यावेळेला फारशा स्त्रिया तिकीट मागणाऱ्या किंवा लढवणाऱ्या अशा इच्छुक नव्हत्या. नसायच्या. हं. होत्या काही, हां. परंतु आज जी आपल्याला गर्दी दिसते हां, अशी गर्दी त्यावेळेला नव्हती. हां. आणि मग प्रचाराच्या वेळेला देखील मला असं दिसलं की पुरुष जायचे प्रचाराकरिता हं. तर ते घरातल्या जो कुटुंबातला प्रमुख कर्ता असेल पुरुष. हं. त्याच्याकडे जाऊन मागणार, त्यांना सांगणार आमच्या पक्षाला मत द्या, हे ते चहापाणी होणार, मग ते हां, निघणार. हां, मी मात्र आपल्या घरामध्ये जायचे, महिलेला भेटायचे हां. आणि तिला सांगायचे की मी उभी आहे, हं, मला तुमचं मत हवं आहे. हं. तर तिला खूप ते बरं वाटायचं की हां. आपल्याला आपलं मत मागितलं जात आहे. आपल्याला हां. नाहीतर एरवी घरातले पुरुष सांगतील की यांना मत द्यायचं, त्यांना ते देणार. तर खरं आहे. त्यांना खूप ते बरं वाटायचं. हं, आणि अशा पद्धतीने या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये मी पडले. सामाजिक स्थितीसुद्धा याच्यावरून दिसते हो. की समाजामध्ये सुद्धा फारशा महिलांना राजकारणामध्ये पाठवण्याची इच्छा मनाची नसायची. तयारी हं, अशी नव्हती. हं. परंतु आता ही स्थिती खूप बदललेली आहे. हां, आता पुरुषच प्रयत्न करतात की मला नसेल मिळत तिकीट तर मग माझ्या बायकोला मिळावं, हां. माझ्या कुठेतरी घरातल्या दुसऱ्या महिलेला मिळावं, हां, हां. असा प्रयत्न करीत असतात. तेव्हा फार मोठी स्थिती बदललेली आहे. हं, हं. माझा एक प्रश्न पण असा आहे, की स्त्री आज सरपंच झाली आहे, नगराध्यक्ष आहे, महापौर झाली आहे. हे आपण बघतो. पण प्रत्यक्षात मात्र असं दिसतं, की कारभार तिचा नवराच करत असतो. ती आपली रबरी शिक्क्यासारखी वापरली जाते. तर मग सध्याच्या स्थितीत सत्तेमधल्या सहभागात स्त्रियांची जागृती कशी आहे?
आणि ती आवश्यक आहे ना. अगदी आवश्यक आहे. आणि आपल्याला कल्पना असेल की श्री राजीव गांधी यांनी हं, हं. पंचायत ॲक्ट पास केला हां. आणि त्याच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण. आरक्षण दिलं. त्यामुळे ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, हं, हं. नगरपालिका, महानगरपालिका या हं. सगळ्यांमध्ये 33% आरक्षण झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला त्यात आल्या. पण ज्या आलेल्या महिला होत्या ते मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या राजकीयदृष्ट्या प्रगल्भ अशा हं. नव्हत्या. हं. पण ते टक्केवारी आहे दिलेली ती फुलफिल केली पाहिजे. हां. म्हणून मग काही महिलांना त्याच्यामध्ये ओढलं गेलं असं म्हटलं तरी चालेल. हो. तेव्हा हे एक प्रकारे नवीन फील्ड होतं महिलांना काम करण्यासाठी. निश्चितच. त्यामुळे त्यातल्या त्यांना सगळे बारकावे, सगळी माहिती आपल्याकडून आपण अपेक्षा करू शकत नाही की हां. त्यांना माहिती असेल म्हणून. तितकीशी नव्हती. नव्हती. त्याच्यामुळे त्यांना पतीचा, पित्याचा असा आधार घ्यावा लागला. मदत. पण आता जवळजवळ हे दुसऱ्यांदा निवडणूक होईल. हं, हं. त्यावेळेला हे आता लवकरच आलेले आहेत. हो. आपल्या महाराष्ट्रात तरी निवडणुका हो. 1-2 महिन्यात होतील. हो. आता ती परिस्थिती तशी राहिलेली नाहीये. आता हां. महिला तयार झाले, त्यांना अनुभव आला. हां. त्यामुळे आता त्यांना सरपंच म्हणून कसं काम करायचं, पंचायत समितीत कसं काम करायचं, हं. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणूनही त्या झाल्या आहेत. हो. तिथं कसं काम इव्हन एरवी तर इतर महिला तर ठीक आहे, पण इव्हन आदिवासी आणि मागासवर्गीय महिलासुद्धा चांगलं काम करू लागलेल्या आहेत. खरंय. अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. हां. असं आहे की आपला समाज अजूनसुद्धा समाजातल्या रूढीने गुरफटलेला आहे. हो. त्यामुळे मुलीला शिकवणं आवश्यकच आहे हं. असं वाटत नाही. मुलाला मात्र शिकवलंच पाहिजे. पण ही परिस्थिती आता खूप पालटली आहे. म्हणजे अजून जरी आपल्याला अपेक्षित असं आपण ध्येय गाठलेलं नसलं तरीसुद्धा आता खूप मुली शिकायला लागल्यात. हं. आणि पुन्हा सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहे, मुलींचं शिक्षण मोफत हो, केलं. हो. अगदी हायस्कूलपर्यंतचं शिक्षण मोफत केलं आहे. मुलींना वेगवेगळ्या तऱ्हेनं त्यांना शिक्षणाला उत्तेजित करण्यात आलेलं आहे. हो. खेड्यापाड्यांच्यामध्ये त्यांच्यासाठी आईवडिलांना जाऊन सांगण्यात येतं की तुम्ही हो. मुलीला देखील पाठवा. जागृती. प्रचार करण्यात येतोय, जागृती करण्यात येतोय. त्याच्यामुळे आता खूप मुली शिकायला लागल्यात. परंतु अपेक्षित अजून जे मागास राहिले, पाठीमागे राहिले असा जो समाज आहे हं, हं. तो पूर्णत्वाने पुढे आलेला नाही. पण त्यांच्यात देखील आता खूप बदल झालेला दिसतोय. आणि करावंसं वाटतंय म्हणजे आपणही साक्षर व्हावं असं असंही त्यांना वाटतंय. स्त्रियांना वाटायला स्त्रियांना लागलंय. वाटायला लागलंय. आपण स्त्रियांची मुक्ती किंवा स्त्रीचं सबलीकरण, तिची सक्षमता असं म्हणतो, तेव्हा मग उच्चभ्रू, शहरी, निमशहरी, ग्रामीण, अतिग्रामीण ह्या स्त्रियांच्या वर्गांना तसं हद्दपार करतो का? शहरामधल्या स्त्रिया या जास्त सुशिक्षित असतात. हां, हां. त्याच्यामुळे त्या ज्या सवलती असतात किंवा त्या ज्या संधी असतात समोर हं. त्याचा ते जास्त फायदा घेऊ शकतात. हां. मुद्दाम केलं जात नाही. परंतु याचा फायदा घेण्यासाठी सबल आहेत. या अर्थाने की आपण जर हा एक प्याला उचला भरलेला म्हटलाय हां. तर जिच्यामध्ये शक्ती आहे ती उचलेल. निश्चित. जिच्यात ताकद नाही ती तो प्याला पुढे उचलू जायला शकणार सुद्धा नाही. धजावणार नाही. त्याच्यामुळे तिला त्या ज्या तिच्या उणीवा आहेत हां. त्यामुळे ती इतरांच्या सुशिक्षित महिलांच्या बरोबर अजून येऊ शकलेली नाही. परंतु शिक्षणामुळे हे शक्य होतंय आणि जागृती जी केली जाते त्याच्यामुळे हळूहळू हे शक्य होतंय. प्रतिभाताई, आपण देशाच्या सर्वोच्च सभागृहातली कामकाज पद्धती सांभाळलीत, तर तिथं त्या सभागृहात महिला सदस्यांमध्ये जागृती नाही आहेत. त्या पार्लमेंटच्या मेंबर्स हो होऊन आलेल्या आहेत. हो हो तेव्हा त्यांची काहीतरी करण्याची आणि जी गोष्ट समजली नाही तर ती समजून घेण्याची हां त्यांची तयारी असते आणि अगदी बरोबरीने काम करण्याची त्यांची उत्सुकता असते. पुरुषांच्या बरोबरीनं. पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची उत्सुकता असते त्यांची. हां. आणि त्यांना थोडासा बरोबर ट्रेनिंग मिळालं किंवा माहिती मिळाली तर त्याही त्याचा फायदा घेऊन आपलं कॉन्ट्रीब्युशन करण्याचा प्रयत्न करतात. यंदाचं वर्ष हे महिला सशक्तीकरण वर्ष आहे, तर आपल्या सगळ्या भगिनी वर्गाला, महिलांना आपण काय संदेश द्याल? भगिनी वर्गाला हा संदेश द्यायचा आहे की आपण अवतीभोवती आपल्याला जे काही वातावरण निर्माण करून देण्यात आलेलं आहे सरकारतर्फे, समाजातर्फे, हं, हं, याचा त्यांनी पूर्ण फायदा घ्यायला हवा. हं. खूप योजना झालेल्या आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केल्या आहेत, केंद्र शासनाने केल्या आहे.
आत्ता तर केंद्र शासनाचा जो 14 पॉइंट प्रोग्राम आलेला आहे, हं, हं. त्याच्यामध्ये त्यांनी बँकांना म्हणजे कमर्शियल बँकांना सुद्धा हं, त्यांचे जे रिझर्व्हज आहेत, हं, त्याच्या 2% हं, हा महिलांना, ज्या उद्योजक समोर येतील हं. त्यांना देण्यासाठी बाजूला काढून ठेवावे, अशा प्रकारचे RBIला त्यांनी आदेश देण्यात आलेले आहेत हां. त्यांच्याकडून. महिला कोऑपरेटिव्ह बँका स्थापन झाल्या आहेत आपल्या हो, हो, देशामध्ये. हो. जी NAFCF ही मोठी नॅशनल लेवलला जी संघटना आहे, त्याची मी इलेक्टेड डायरेक्टर आहे. बरं. तर महिला बँका व्हाव्यात, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्या व्हाव्यात, आणि त्यामध्ये त्याच्यासाठी जी विमेन एम्पॉवरमेंट कमिटी एक केलेली आहे NCIने, म्हणजे नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया, हां, हां. याच्या ते सिसोदिया साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. हां. त्यांनी एक मुद्दाम सब कमिटी केली, त्याच्यामध्ये मी व्हाईस चेअरमन आहे. बरं. तेव्हा महिलांना कोऑपरेटिव्ह मुवमेंटमध्ये सबलीकरण कसं करावं, हं, हं. याच्यासाठी आम्ही विचार केला, उहापोह केला. एक आमची बेंगलोरला मिटिंग झाली, परवा एक दिल्लीला मिटिंग झाली, हां. आणि या कोऑपरेटिव्ह काँग्रेसच्या समोर आम्ही काही ठराव मांडणार आहोत, अच्छा. की ज्याच्यामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग या देशातल्या कोऑपरेटिव्ह मुवमेंटमध्ये असावा. हां. यासाठी देशाने काय करायला हवं, कोऑपरेटिव्ह मुवमेंटने काय करायला हवं, गव्हर्नमेंट्सनी काय करायला हवं, हं. यासंबंधी आम्ही काही ठराव पास करणार आहोत. जिथं समजा मॅनेजमेंट असेल त्याच्यात 10% महिला असल्याच पाहिजेत, हां. अशा प्रकारचं बंधन आणावं. बरं. महिलांना सुद्धा मेंबर करून घेतलं पाहिजे, हं. अशा प्रकारचे काही मॉडेल लॉस तयार करण्यात यावे. बरं. महिलांना उद्युक्त करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना उत्तेजन द्यावं, हां. यासाठी काही कायदे करावे लागले तर ते करावेत, अशा प्रकारचे आम्ही तिथं ठराव करणार आहोत, आणि तसे प्रयत्नही होणार आहेत. प्रतिभाताई, आपण आकाशवाणीत आलात त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आपली आभारी आहे. नमस्कार. थँक्यू. श्रोते हो, भारतीय राज्यसभेच्या माजी उपसभापती, ज्येष्ठ सामाजिक